मी रायगडमधून रायगड जिल्ह्यामध्ये आता पावसानं थोडी विश्रांती घेतली आहे। मुंबई गोवा महामार्गाची वाहतूक आता पूर्ववत झाली आहे आणि 44 तासानंतर मुंबई गोवा वाहतूक आता सुरू झाली आहे। पहाटे 3 वाजता ही वाहतूक सुरू झाल्याची यंत्रणांनी माहिती दिली आहे। नागोठणेजवळ सुकेळी खिंडीमध्ये रस्त्यावरून पाणी वाहू लागलं होतं, त्यामुळे इथली वाहतूक ठप्प झाली होती। वाकण ते खोपोली मार्गावरची वाहतूक अजूनही ठप्प असल्याचं कळतंय। प्रफुल्ल पवार आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेत। आणखी सविस्तर तपशील त्या ठिकाणचे जाणून घेऊया। प्रफुल्ल, रायगडमध्ये आज जरी पावसानं विश्रांती घेतलेली असली तरी काही ठिकाणी मात्र अर्थातच पावसाचा इशारा आहे। वाहतूक सुद्धा आता मुंबई गोवा रोडवरची व्यवस्थित झाली असल्याचं कळते। काय नेमके अपडेट? नक्कीच गेले 5 ते 6 दिवस धोधो बरसणाऱ्या पावसानं आज बऱ्यापैकी विश्रांती घेतलेली आहे। अधूनमधून पावसाच्या मध्यम सरी कोसळत आहेत, मात्र पावसाचा जोर कमी झाल्यामुळे रायगडकरांनी सुटकेचा निश्वास टाकलेला आहे। गेले 2 दिवस रायगड जिल्ह्याच्या अनेक भागात, खास करून रोहा, महाड आणि नागोठणे या परिसरात पूरस्थिती निर्माण झाली होती। मात्र रोहा आणि नागोठणे इथला पूर जो आहे तो आता ओसरलेला आहे। आंबा नदीच्या पाणी पातळी कमी झालेली आहे। फक्त आता महाडमध्ये बाजारपेठेत काही अंशी पाणी आहे, मात्र ते देखील आता कमी व्हायला सुरुवात झालेली आहे। या पावसामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रायगड जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती। कोकणात येण्या जाण्यासाठी वाहतूक व्यवस्थाच राहिलेली नव्हती, पण पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा महामार्ग जो 44 तास ठप्प झाला होता। या महामार्गाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं होतं की 44 तास हा महामार्ग ठप्प झाला होता। मात्र पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास या मार्गावरून वाहतूक सुरू झालेली आहे। तरी देखील जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे सुरळीत झालेली नाही आहे। वाकण फाट्यावरून खोपोलीकडे जाणारा जो मार्ग आहे तो मार्ग अद्यापही वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे। मात्र पावसाचा जोर ओसरल्यामुळे रायगड जिल्ह्यातील जनजीवन जे आहे ते आता हळूहळू पूर्वपदावर येताना पाहायला मिळतं। व्यापाऱ्यांनी आपली साफसफाई करायला सुरुवात केलेली आहे, नागरिकांनी घराची साफसफाई करायला सुरुवात केलेली आहे। पूरग्रस्त भागातलं पाणी कमी झाल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडल्याचं पाहायला मिळतं। ठीक, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी प्रफुल्ल पवार आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेले होते।